नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर अंतराच्या एक्सप्रेसवेचा लोकार्पण सोहळा कधी होणार, तसेच या 520 किलोमीटर अंतराच्या टोलसाठी प्रवाशांना किती पैसे मोजावे लागणार, तसेच या मार्गावर किती टोलनाके असणार आहेत, याबद्दल एक अपडेट बघणार आहोत। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, भविष्यात समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आला आहे। मुंबई ते नागपूर एकमेकांना जोडण्यासाठी महाराष्ट्रात बांधण्यात येणारा 706 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा चर्चेत आहे। त्याचे बांधकाम 3 सप्टेंबर 2017 पासून सुरू झालं होतं, जे आणखी वर्षभर चालणार आहे। पण आता समृद्धी महामार्ग लवकरच लोकांसाठी खुला होणार आहे। महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबरला पार पडणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या सोहळ्यात कसलीच कसर राहणार नाही याची लगबग सुरू झाली आहे। मात्र एकूण 701 किलोमीटर मार्गापैकी शिर्डी ते नागपूर हा 520 किलोमीटर पर्यंत पहिला टप्पा असून हे अंतर फक्त 5 तासात पूर्ण होणार आहे। तर दुसरा टप्पा 210 किलोमीटर नाशिक ते मुंबई हे अंतर 3 तासांवरून केवळ 1.5 तासांवर येणार आहे। आता महामार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटर अंतर फक्त 5 तासात पार करण्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 1.73 रुपये म्हणजे जवळपास वाहन चालक व प्रवाशांना 900 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे। जितका प्रवास तितका टोल या तत्वावर टोल वसुली करण्यात येणार आहे। त्यानुसार 520 किलोमीटरच्या मार्गात एकूण 19 टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून हे टोलनाके 19 एक्झिट पॉइंटवर आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण आपल्या टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन नसेल झालात तर लवकर जॉईन करा। त्या ठिकाणी आपल्याला अजून अपडेट आणि माहिती ही बघायला मिळेल। तर मित्रांनो, या महामार्गाचा फायदा 24 जिल्ह्यांना होणार असल्याचे अभियंते सांगतात। हा एक्सप्रेसवे 16 टप्प्यात बांधला जात आहे। सध्या त्याच्या 14व्या टप्प्याचे काम सुरू आहे। तसेच या महामार्गावर 7.8 किलोमीटर लांबीचा बोगदाही बांधला जात आहे, जो नाशिक मधील इगतपुरी ते ठाण्याला जोडला जाणार आहे। यात 2 बोगदे आहेत, ज्यामध्ये येण्यासाठी 4 लेन आणि जाण्यासाठी 4 लेन असणार आहे। प्रत्येक 300 मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची व्यवस्था देखील केली जात आहे। या महामार्गासाठी वाहनांची वेगमर्यादा 120 किलोमीटर आहे। तर एकूण 10 जिल्ह्यामधील 390 गावांना जोडणारा राज्यातील सर्वात मोठ्या या महामार्गाला 55,000 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। पैशाची याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे आणि ती उत्सुकता संपवण्याचा आम्ही आज प्रयत्न करतोय। हे संपूर्ण दरपत्रक आपण इथे बघू शकतो की मोटर जीपनी समजा जायचं असेल तर 1 रुपया 73 पैसे पर किलोमीटर असा दर राहणार आहे। म्हणजे साधारणतः 520 किलोमीटर नागपूर ते शिर्डी अंतर असेल तर त्याकरता 900 रुपये जवळपास त्याचा टोल राहणार आहे। हा टोलचं संचालन जे आहे ती फास्टगो नावाच्या कंपनीकडे, त्यांचे काही अधिकारी आपल्यासोबत आहेत। समीरजी आपल्यासोबत आहेत। समीरजी, कसे टोल राहणार आहे, किती टोल नाके राहणार आहे? म्हणजे मेन टोल नाके तर 2च राहणार आहे आता सध्या जेव्हा सुरू होत आहे, नागपूरला 1 आणि शिर्डीला दुसरा। त्याच्या व्यतिरिक्त किती टोल राहणार आहे? एंट्री पॉइंटला इथे टोल नाही लागणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही एक्झिस्ट करणार आहे व्हेकल, त्या ठिकाणी तुम्हाला टोल चार्ज होणार आहे। तर तुम्ही जितके किलोमीटर चालणार तितकंच तुम्हाला टोल आकारला जाणार आहे। तर हे दरपत्रक आपण जे पाहतो ते 1 रुपया 73 पैसे मोटर जीप, म्हणजे जी साधारण कारणी सर्वसामान्य कुटुंबासाठी कुटुंब जे बिलकुल हे सर्वसामान्य कुटुंब किंवा आपले मिडल क्लास लोकांसाठी हे दर आहे। सगळे कमर्शियल व्हेकल्सचे दर नाही।
तर आपण बघू शकतो ही टोलची दरपत्रक आपण परत एकदा पाहू शकतो कसं दरपत्रक आहे ₹1.73 नंतर जी मोठी थोडीशी वाहन आहे हलकी व्यावसायिक वाहने ज्याला म्हणू शकतो आपण ₹2.79 बस किंवा ट्रकनी समजा जायचं असेल तर ₹5.85 पर किलोमीटर त्याचा चार्ज राहणार आहे. ही टोल नाका आपण संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. 11 तारखेला त्याचं लोकार्पण होणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते आणि त्यानंतर सर्वसामान्यांकरता हा महामार्ग नागपूर ते शिर्डी खुला होणार आहे.